तमाम माता आणि बहिणींचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेची अतिशय महत्त्वपूर्ण नवीन अपडेट समोर आलेली आहे। आता बघा, तमाम ज्या काही लाडक्या बहिणी आहेत तर त्यांना आता महत्त्वाचं म्हणजे 5 ते 7 हजार रुपये देण्यासंदर्भात नवीन महिन्याची नवीन खुशखबर अपडेट समोर आलेली आहे। आता बघा, लाडकी बहीण योजनेचा जो काही महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये मेन आहे पैसा। तर सगळ्या बहिणींना जे काही लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत तोच त्याच्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये वाढ करण्यासंदर्भात आणि तुम्हाला आता एक्स्ट्रा बोनस बघा, तुम्हाला 10वा हप्ता संदर्भात, त्याच्यानंतर गॅस सिलेंडरचे 830 रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे मी दिलेला शब्द पूर्ण केला आणि त्यामुळेच तुम्हाला आता 27 मार्च रोजी बँक खात्यामध्ये या ठिकाणी ठीक 9 वाजता बँक खात्यामध्ये 7,000 रुपये जमा करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट आणि खुशखबर समोर आलेली आहे। तर कोणकोणत्या माता बहिणींना पैसे मिळणार आहेत संपूर्ण काही व्हिडिओच्या पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, तर या 10 जिल्ह्यांमध्ये पैशांची वाटप, बटन दाबून पैसे पाठवले, मी शब्द दिलेला पूर्ण केला, म्हणजे मी दिलेला शब्द पूर्ण केला, तर देवेंद्र फडणवीस साहेबांची अपडेट आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच माता बहिणींसाठी आहे। तर कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवले, 7,000 रुपये कोणाला भेटतील, वाढीव रक्कम काय, कधी आणि 9 वाजता कोणकोणत्या माता बहिणींच्या बँक खात्यात आणि कोणत्या कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील, सर्व काही मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे। त्यामुळे सर्वांना रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक पण करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त माता बहिणींपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजनेची अपडेट आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा, जी काही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप देणार आहे। आता पहिला जो काही मुद्दा आहे, आता बघा, पहिलं म्हणजे जो काही मुद्दा आहे तो गॅस सिलेंडरचा आहे। गॅस सिलेंडरचे जे काही तुम्हाला वर्षामध्ये या ठिकाणी केवढे पैसे भेटत असतात, 3 गॅस सिलेंडर तुम्हाला वर्षामध्ये मिळत असतात। तर समजा 800 रुपयाचा एक सिलेंडर असेल तर 8 त्रिक 24 म्हणजे 2400, जवळपास 2500 म्हणजे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅस सिलेंडरचे डिपॉझिट होत असतात। ठीक आहे, वर्षभराचे म्हणजे 4-4 महिन्यानंतर तो पैसा तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी क्रेडिट होत असतो, डिपॉझिट होत असतो, क्रेडिट होत असतो। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे तो कोणकोणत्या बहिणींना मिळणार आणि सगळ्यांना सोबतच मिळेल। आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पैशांसंदर्भात अपडेट देतो। आता बघा, बाकीच्या बहिणींना जो काही हप्ता आहे तर तो पूर्णपणे मिळालेला नाहीये। तर बघा, बाकीच्या माता बहिणींना रेग्युलर हप्ते मिळालेले नाहीयेत। आता बघा, मार्च महिन्याचं जे काही अधिवेशन आहे तर बघा, मार्च महिना सुरू आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हेतूनेच हा व्हिडिओ खास करून मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। बघा, मार्च महिना सुरू आहे आणि ज्या पद्धतीने विधानसभेत जो काही या ठिकाणी विधानसभेची निवडणूक झालेली, त्याच्यामध्ये त्याच्या अगोदर या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिलेला होता आणि तो शब्द मी पूर्ण करत आहो असे आश्वासनही देखील या ठिकाणी कालच्या भाषणामध्ये, महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी भाषण झालेलं आहे आणि त्या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेली आहे। तर दिलेला शब्द मी पूर्ण केला आणि महत्त्वाचं म्हणजे आता लाडक्या बहिणींना जो काही 1500 रुपये महिन्याला दिला जात होती जी काही रक्कम, तर ती आता या ठिकाणी 2100 रुपये करण्यात आलेली आहे आणि तुम्हाला याच महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यात ती क्रेडिट होणार आहे। आणि या महिन्याचे 2100 रुपये, आता 2100 आणि 3000 या ठिकाणी 5100 रुपये होत आहेत। 5100 आणि प्लस 830 जवळपास 6000 रुपये आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी एवढी रक्कम तुम्हाला 5 ते 7000 रुपये बँक खात्यामध्ये क्रेडिट होणार आहे 10 जिल्ह्यांमध्ये। आता तुमच्या लक्षात आलं असेल, 8वा 9वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये डिपॉझिट करण्यात आलेला आहे, पाठवण्यात आलेला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बहिणींना ज्यांचा फॉर्म योग्य आहे, फॉर्म अप्रूव्हल आहे, जे शासनाच्या नियमाच्या अधीन बसतात आणि नियम वगैरे सगळं आता शासनाने बंद केलं आहे, डायरेक्ट पैसे पाठवताय, ज्यांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेला सगळे नियम रद्द करून आता महत्त्वाचं म्हणजे कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पैसे पाठवण्यासंदर्भात अपडेट आहे। जे काही 10 जिल्हे आहेत, आता समजा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे की मोठे मोठे जिल्हे आहेत, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नाशिक, त्याच्यानंतर या ठिकाणी भरपूर जिल्हे आहेत, कोल्हापूर, नागपूर, त्याच्यानंतर वेगवेगळे जिल्हे आहेत, ठाणे असो, तर अनेक जिल्हे आहेत। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे
तुमचा जिल्हा कोणता, आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून एक कमेंट करा। आणि महत्त्वाचं म्हणजे 27 मार्च रोजी तुमच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी पैसे डिपॉझिट करण्यासंदर्भात अपडेट आहे की 27 मार्चला ठीक 9 वाजता तुमच्या बँक खात्यात जी काही रक्कम आहे 6 ते 7 हजार रुपये तुमच्या खात्यात ती पाठवली जाणार आहे आणि दिलेला शब्द मी पूर्ण केलेला आहे। ठीक 9 वाजता तुम्हाला बँक अकाउंट चेक करायचं आहे। 9 वाजता तुमच्या बँक खात्यात 6 ते 7 हजार रुपये क्रेडिट होतील, डिपॉझिट होतील। सर्व बहिणींसाठी खुशखबर आहे। आता कोणकोणत्या जिल्ह्यांमधून पैसे येतील, कोणत्या जिल्ह्यात पाठवले जातील, तर याच्यामध्ये ना जिल्ह्यांचा उल्लेख आहे, जिल्ह्यांचा कुठलाही उल्लेख नाही आहे, जिल्ह्यांचा याच्यामध्ये काही संबंध नाही आहे। वरून बटन दाबून जर पैसे पाठवले ते सर्व्हरनुसार तुमच्या ॲप्लिकेशन DBT मार्फत तुमच्या खात्यात येतील। मग तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहा असं नाही की तुम्ही याच जिल्ह्यात आहे किंवा त्याच जिल्ह्यामध्ये आहे। आता तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून एक कमेंट करा, तुम्हाला किती हप्ते आले कमेंटमध्ये सांगा। तर जिल्ह्यांचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे, तुमचा फॉर्म अप्रूव्हल आहे, तुम्हाला हप्ते मिळालेले आहेत, तुम्ही योजनेसाठी पात्र आहे, तुम्हाला पैसे मिळतील। मग तुम्ही कुठल्या पण जिल्ह्यामध्ये राहा, कुठल्याही तालुक्यात राहा, पैसे येतील म्हणजे येतील। आता मी तुम्हाला सगळी काही माहिती दिलेली, कोणत्या जिल्ह्यात पैसे येतील, किती येतील। आता गॅस सिलेंडरचं महत्त्वाचं म्हणजे रजिस्ट्रेशन, तर बघा ज्या बहिणींनी रजिस्ट्रेशन केलेले अन्नपूर्णा योजनेसाठी त्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे। आता सर्व काही तुमच्या लक्षात आलं असेल। 27 तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये ठीक या ठिकाणी 9 वाजता लाडक्या बहीण योजनेचे पैसे क्रेडिट होणार आहे, डिपॉझिट होणार आहे। काही बहिणींना पैसे आलेले पण आहे। याच्यामध्ये आता काही नशीन समजलेलं कमेंटमध्ये विचारा, तुम्हाला किती हप्ते आले, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त बहिणींपर्यंत शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। माता बहिणींनो, चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नाही, सबस्क्राईब करा। आय होप याच्यामध्ये सगळं काही समजलेलं असेल। तर या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढची माहिती पाहू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।